मुंबईच्या नावाशेवा पोर्टजवळ केमिकल्सच्या कार्गोला भीषण आग लागली। सुमारे तासाभरापासून आग धुमसते, त्यामुळे परिसरात धुराचे लोळ पसरले। उरण अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात। या घटनेत अजून कुणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे। आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। पनवेलजवळ असलेल्या गव्हाण फाटा या ठिकाणच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। ती माझ्या मागे पाहता की संपूर्णपणे आगीचे आहे ते लोट येऊ लागलेले आहेत। या ठिकाणी JWR कंपनीचं हे लॉजिस्टिक पार्क आहे। जवळपास 50 एकराच्या वरती आहे ते लॉजिस्टिक पार्क आहे। त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि गोडाऊन सारखे आहेत ते संपूर्णपणे ते शेड उभा करण्यात आलेले आहेत आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आहे ते साहित्य ठेवण्यात आलेले आहे। सध्या तुम्ही समोर जी आग पाहताय या ठिकाणी केमिकलचं साहित्य होतं आणि त्याच केमिकलच्या साहित्याला ही आग लागल्यामुळे सुरुवातीला इथे काही स्फोट सुद्धा ऐकायला मिळालेले होते। मात्र सध्या आहेत ते हे स्फोट बंद झालेले आहेत आणि आजूबाजूच्या गोडाऊनमध्ये जी आग पसरण्याचा प्रयत्न करत होती त्याच्यावरती फायर ब्रिगेडच्या माध्यमातून आहे ते नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे। सध्या तुम्ही पाहता की संपूर्णपणे आगीचे लोट आहेत ते वर येताना दिसत आहेत आणि ही आग नियंत्रण आणण्यासाठी पनवेल महानगरपालिका, सिडको, उरण नगरपालिका, त्याचबरोबर खारघर आणि नवी मुंबईतल्या अग्निशमन विभागाला सुद्धा या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। त्यामुळे गेली 2 तास झालं ही आग आहे ते सुरू आहे। सध्या आजूबाजूला ही आग पसरून दिली जात नाहीये आणि या ठिकाणी गोडाऊन असल्यामुळे सामान मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे आगीचे लोटे आपल्याला दिसून येत आहेत। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।